शेतकरी मित्रांनो, शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, माझ्या बाजूला 3 बॉटल बघितली त्यानंतर निश्चितच आपल्याला असं वाटलं असेल की कुण्यातरी कंपनीचा प्रचार आज घेऊन आलेला आहे. मित्रांनो, तसं काहीच नाही आहे. मी कोणत्याही कंपनीचा प्रचार करत नाही. हे जे तुम्हाला बाजूला 3 बॉटल दिसतात, तर मी याचे काहीतरी खास म्हणजे फायदे आहेत. ह्या कंपनीचा वापरा म्हणून मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. कंपनीचं नाव आहे तुम्हाला मी सांगू शकतो, कारण की बऱ्याच जणांचं असं नंतर होतं की कमेंटमध्ये विचारतात की नाव सांगा कंपनीचं. मित्रांनो, याच्यामध्ये जी शासनाची भागीदारी आहे ती अशी महाजैविक कंपनी आहे. त्याच्यामुळं कंपनी काय असं म्हणजे फार काही वेगळ्याच काहीतरी कंपनीचं प्रोडक्ट तुमच्यासाठी मी आणलंय आणि शेतकऱ्यांना माहिती घालायचं काम सुरू आम्ही पण केलंय, असं कोणाला वाटू देऊ नका. मित्रांनो, नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा, चला आपल्या व्हिडिओवर आल्याच्या नंतर 100% सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हाच आमचा कॉन्फिडन्स वाढतो. आपण लाईक करत चाल, लाईक केल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, व्हिडिओ प्रमोट होत चालतो आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. कारण की अनेक शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती जर द्यायची असेल तर 100% आपल्याला ते व्हिडिओ प्रमोट करणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर एक सांगतो मित्रांनो, शेअर करत चला. आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील तर माहिती शेअर करत चला. 100% आपल्याला सर्वांना त्याचा फायदा होईल. मित्रांनो, आता बाकीची जास्तीची बडबड करण्यापेक्षा आपण मुख्य मुद्द्याकडे येऊ. मित्रांनो, आपण अनेकदा असं ऐकलेलं असतं की बॅक्टेरिया, नेमकं बॅक्टेरिया म्हणजे काय असतं, तर ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ, म्हणजे थोडक्यात समजून घेऊ. कारण की हा बॅक्टेरिया हा पूर्णतः विषय माझा मी तो सॉल्व्ह करण्यासाठी नाही आहे. तर मित्रांनो, मी जे आहे तो माझ्याकडे जे बॅक्टेरिया सध्या आहेत त्या बॅक्टेरियाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. मोठा व्हिडिओ केल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला कंटाळा येतो आणि आपण तो व्हिडिओ स्किप करून निघून जातो. त्याच्यापेक्षा आपण म्हणजे थोडक्यात थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, जे जीवाणू 2 प्रकारचे असते. एक घातक जीवाणू असतात आणि एक उपयोगी जीवाणू असतात. मित्रांनो, जे जीवाणू आहेत, तर आपण उपयोगी जे जीवाणू आहेत त्या बॅक्टेरियाविषयी बोलतोय. आणि बॅक्टेरिया आपण जर ऐकलं असेल की KMB, PSB यासारखे आपण अनेक बॅक्टेरिया आहेत. सुडो आहेत, मोनोस आहेत. म्हणजे जे डाळिंबाचे शेतकरी आहेत किंवा अंगुरा शेतकरी आहेत किंवा अनेक जे प्रगतशील शेतकरी आहेत जे टेक्निकल शेती करतात, त्यांना सर्व बॅक्टेरियाची माहिती आहे. परंतु आपल्या एक सामान्य शेतकऱ्याला या बॅक्टेरियाविषयी माहिती देण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, जास्तीचं बोलण्यापेक्षा माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे त्याचं मी म्हणजे थोडक्यात सांगतोय. हे बघा, काही म्हणजे असं फार मोठं विशेष प्रोडक्ट नाही आहे. म्हणजे खास म्हणलं तर हे महाजैविक कंपनीचं आहे आणि महाजैविक कंपनी काही प्रचार करत नाही, तुम्हालाही माहिती आहे. परंतु एक शासनाची कंपनी आहे, शासनाची भागीदारी त्याच्यामध्ये आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो मित्रांनो, याच्यामध्ये जे आहे तर KMB असलेलं कंटेंट आहे. KMB म्हणजे काय, तर तुम्हाला सांगतो मी, पोटॅश मोनोमॅलाक्झिंग बॅक्टेरिया. मित्रांनो, पोटॅश मोनोमॅलाक्झिंग बॅक्टेरिया याच्यावरती बोलण्यासाठी जास्त काय वेळ घेणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, बरेचसे म्हणजे असं असतं की एखादं झाड म्हणजे त्याला पोटॅशची गरज असते. ज्या टायमाला फळांची साईज बनते किंवा कलर येण्याची वेळ असते त्या टायमाला आपण पोटॅश जमिनीत सोडतो. परंतु हा जमिनीत जो पोटॅश म्हणजे ऑलरेडी जमिनीत पोटॅश नाही का, तर 100% जमिनीत पोटॅश आहे. परंतु हा जमिनीमधला पोटॅश जो आहे तो झाडापर्यंत जाण्यासाठी किंवा झाडापर्यंत नेण्यासाठी त्याची प्रक्रिया होण्यासाठी जे बॅक्टेरिया गरजेचे असतात, तर हे बॅक्टेरिया आहेत. म्हणजे आपण याला काय म्हणतो की KMB. शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला काय म्हणतो, तर KMB म्हणतो. मित्रांनो, त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं जर झालं तर आपल्याला एक दुसरं जे आहेत, तर आपल्याकडे 2-3 कंटेंटचे औषध आहेत. आपण ते पूर्ण सांगणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर जे आहेत तर ते आहेत PSB. हे सुद्धा महाजैविकचं आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कोणत्याही कंपनीचं घ्या, माझं काही कोणाला बंधन नाहीये किंवा मी म्हणतो म्हणून तुम्ही वापरा असंही नाहीये. तुम्हाला फक्त मी याची माहिती पुरवतो. पटलं तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. बाकी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही मला, फक्त व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, याच्या पलीकडे काही सांगणार नाही. मित्रांनो, PSB म्हणजे काय, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये फॉस्फेट कंटेंट असलेले बॅक्टेरिया आहेत. मित्रांनो, या बॅक्टेरियाची एक वैशिष्ट्य आहेत. म्हणजे हे दोन्ही तिन्ही जे आहेत, तर तुम्हाला सांगतो याची एक खासियत जी आहे, हे एकदा जमिनीमध्ये सोडल्याच्या नंतर म्हणजे जमिनीमध्ये शेणखत जर असेल, शेणखतामध्ये तुम्हाला सांगतो टोटल कंटेंट असतात. तर हे जमिनीमधले जे शेणखतातील कंटेंट असेल किंवा कचऱ्यातील असेल, कशातील असेल, आपण अनेकदा म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट सोडत असतो जमिनीमध्ये. मग ह्या बॅक्टेरिया जे आहेत तर ते त्याचं पूर्ण कार्यक्षमता वाढतात आणि ते झाडांपर्यंत नेण्याचं काम ह्या बॅक्टेरिया करतात. मित्रांनो, या बॅक्टेरिया सोडण्याच्या अगोदर काळजी घेतली गेली पाहिजे. ती काळजी कशी घेतली पाहिजे, तर तुम्हाला सांगतो मी, रासायनिक खताबरोबर याला कधी देऊ नका. रासायनिक खत सोडायच्या अगोदर 4 दिवस आणि रासायनिक खत सोडल्याच्या नंतर 4 दिवस अशा पद्धतीने आपण कोणत्याही बॅक्टेरिया सोडा, कोणत्याही म्हणतो मी, ह्याच बॅक्टेरिया
सुडो असेल, मोनस असेल, दुसरं कोणत्याही ज्या बॅक्टेरिया मार्केटमध्ये उपलब्ध आहे कोणत्याही सोडा, पण सोडताना जे आहेत ना ते म्हणजे काय बरेच जण काय ट्रायकोडर्मा सुद्धा सोडतात. ट्रायकोडर्मा सुद्धा तोच प्रकार आहे मित्रांनो. ट्रायकोडर्मा ज्या टायमाला आपण सोडतो त्या टायमाला होतोपर्यंत रासायनिक खताबरोबर देऊ नका. शेणखतामध्ये ट्रायकोडर्माचा उपयोग आपण जर केला तर चांगल्या प्रकारचे शेणखत आपल्याला मिश्रित किंवा बारीक होण्यासाठी मदत होते आणि चांगलं आपल्याला शेणखत आपल्या गावाला भाषेत म्हणायचं तर आपल्याला शेणखत आपल्याला भेटतं. मित्रांनो त्यानंतर जर तिसरं जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे तो आहे मित्रांनो तिसरा जो प्रोडक्ट आहे आपल्याकडे तो आहे रायझोबियम. हे रायझोबियम जे आहेत माझे कंपनीचे हे सेपरेट असं हे आहे मित्रांनो. हा जे म्हणजे हे जे आहेत ना तर रायझोबियम जे आहेत त्याच्यामध्ये पीएचडीबी केएमबी आणि रायझोबियम हे तिन्ही कंटेंट असलेलं म्हणजे तिन्ही कंटेंट असलेले बॅक्टेरिया आहेत. परंतु याची एक रिक्स असते याच्यामध्ये किती कंटेंट काउंट केलेला आहे, किती बॅक्टेरिया काउंट आहे म्हणजे याचा आपला अंदाज येत नाही. त्याच्यामुळे हे सरासरी आपण सोडण्यापासून कंटाळा करतो कारण की काउंटिंग आपल्याला सुद्धा महत्त्वाची असते. त्याच्या पलीकडे सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना काउंटिंग कधीच कळलं नाही म्हणून आज कधी कळणार काउंटिंग. तर मित्रांनो आपण एक लक्षात ठेवलं तर ही काउंटिंग जर आपल्याला कळाली तरी तर निश्चितच फायदा होतो. मित्रांनो एक परत एकदा सांगतो व्हिडिओला लाईक करा बघा, हात जोडून तुम्हाला विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा. याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं हे तिन्ही प्रोडक्ट मित्रांनो फार काही म्हणजे कॉस्टली जात नाहीत. तुम्ही कोणत्याही कंपनीचे घ्या. जर आपण जर हे म्हणजे महाजैविकची घेतली तर शासनाची भागीदारी असल्यामुळे आपल्याला कमी रेटमध्ये ते भेटतात, एवढा त्याचा फायदा आहे. बाकीचं म्हणजे काउंटिंग किती आहे हे किती आहे तर मी स्वतः काय त्याला काही जाऊन घेऊन बघितलं नाही. परंतु मी शेतीमध्ये रिझल्ट वापरतो. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल तर डाळिंबाचा प्लॉट आहे आणि हा डाळिंबाचा प्लॉट जवळपास 13 ते 14 वर्षाचा जुना आहे. तुम्हाला झाडाची म्हणजे क्वालिटी बघूनच कळत असेल की हा जुना प्लॉट आहे. मित्रांनो माझ्याकडे जवळपास 1000 ते 1500 झाडं आहेत, मोसंबीची झाडं आहेत. त्याच्यामध्ये मी चांगल्या प्रकारे तिथं म्हणजे नियोजन करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या काही समस्या असतील तर कमेंट करा. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीत राहणार आहे. आपण याच्यानंतर प्रत्येक कंटेंटची म्हणजे पीएचबी सेपरेट विषय घेऊन आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.